आहे. जेव्हा मी हे सगळं शिकायला लागलो, वास्तुशास्त्र शिकलो, तेव्हा असं लक्षात आलं की वास्तुशास्त्रावर अनेक महागडे उपाय केले जातात. कधी 50,000, कधी 1,00,000, कधी 1,50,000 असा खर्च केला जातो. पण माझ्या माइंडमध्ये असं यायचं की इतका खर्च करून शेवटी त्या माणसाला किती रिझल्ट मिळतात? तर 100% रिझल्ट द्यायला आम्ही परमेश्वर तर नाही आहे. वास्तूच्या ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी अनेक गोष्टी लागतात, त्या तर वापरायला हरकतच नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन मी असा विचार केला की पूर्वीच्या काळी जेव्हा वास्तू दोषावर काही उपाय करायचे, वास्तूतल्या ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी काय करायचे, ह्याचं ज्या वेळेला मी संशोधन सुरू केलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की यज्ञ किंवा होम हवन ह्या गोष्टी खास वास्तूतल्या किंवा त्या राजमहालातल्या किंवा त्या शाळेतल्या सगळ्या एनर्जी बेस्ट करण्यासाठी हवन केलं जायचं किंवा होम केला जायचा. हा कशा कशानं करतात हे मी शोधलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की समिधा किंवा स्वाहा म्हणून आहुत्या ज्या द्यायच्या असतात, त्या वनस्पती आणि त्या वनस्पतीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जा, हे सगळं मी शोधलं आहे पहिल्यापासूनच. पण मी काही टिपणं केली आणि त्यातून माझ्या असं लक्षात आलं की ह्यांची पावडर केली तर आपण प्रत्येकाच्या घरात हे हवन करण्यासाठी त्यांना हे पुरवू शकतो. आणि मग अनेकांनी मी तयार केल्यानंतर अनेकांनी ते घेतलं प्रॉडक्ट आणि प्रचंड प्रमाणात त्यांना फायदा झाल्याचं ते स्वतःहून फोन करून सांगतात. आत्तासुद्धा माझ्याकडून रिपीटेडली 2-2, 3-3 वर्ष झाली ते हे प्रॉडक्ट घेऊन जातात आणि वापरतात. यशराज धूप हे एक असं प्रॉडक्ट आहे की नॅचरल रिसोर्सेसमधून आपण ते घेतो. काही झाडांची पानं घेतो, काही झाडांच्या मुळं घेतो, काही झाडांच्या छोट्या छोट्या काड्या घेतो आणि ह्याच्यातून आपण हे प्रॉडक्ट बनवतो. यशराज धूपमध्ये संपूर्ण प्रकारच्या आहुत्या द्यायच्या ज्या वनस्पती असतात त्या वापरलेल्या आहेत. बेस्ट एनर्जी निर्माण करणाऱ्या वनस्पती असतात त्या वापरलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे घरातल्या ऊर्जा बॅलन्स होण्यासाठी आणि घरातल्या लोकांना आरोग्य निर्माण करण्यासाठी आणि ज्या ज्या कुणाच्या कुंडलीमध्ये दोष असतील ते सुद्धा काही प्रमाणात निवारण करण्यासाठी म्हणून ह्या यशराज धूपचा उपयोग झालेला आहे असा फीडबॅक आहे. म्हणजे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे, हे मी वास्तूसाठीच बनवला होता. पण हे बाकीचे हे सुद्धा परिणामसुद्धा त्याच्यातून माझ्याकडे आलेले आहेत. तुम्ही वापरा एकदा तरी आणि वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जायला सुरुवात करता तेव्हा अनेक संधींची दारं तुम्हाला उघडलेली दिसतात. हे आपल्याला ह्या यशराज धूपच्या वापरातून दिसणार आहे. नक्की सर, आता तुम्ही सांगताना कुंडली दोषाचं निवारण देखील यशराज धूपमुळे होतं हे सांगितलं. मात्र कुंडली दोषावरती आणखीन एक तुमचं प्रोडक्ट आहे तुपवात नावाचं, ते देखील उपयोगाचं ठरतं, त्याबद्दल देखील थोडी माहिती सांगा. नक्कीच. आपल्याकडे दिवाळी झाल्यानंतर एक पौर्णिमा येते, त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आणि त्रिपूर म्हणजे काय तर आपल्यामध्ये असणारे त्रिदोष, वात, पित्त आणि कफ, ह्या 3 दोषांना ज्या वेळेला बॅलन्स केलं जातं त्यावेळेला आपली ह्युमॅनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बेस्ट होते. हे संदेश देणारा तो सण आहे. आणि ह्याच्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या त्रिदोषांचं बॅलन्स करणं, नाश करणं नाही, बॅलन्स करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्या पुराणामध्ये ज्या वर्णन केलेल्या प्रकारचा कापूस, पुराणामध्ये वर्णन केलेल्या प्रकारचं तूप, पुराणामध्ये वर्णन केलेल्या प्रकारे त्या वाती बनवणं आणि पुराणामध्ये वर्णन केलेल्या प्रकारे त्या तुपात भिजवणं, हे सगळं आपण करतो. आणि मग त्या वाती रोज आपण घरात लावायच्या आहेत. सकाळ संध्याकाळ एक एक लावणं हा एक प्रकार होतो त्याच्यातला. दुसरा प्रकार असा आहे की आज 1 लावायची, उद्या 2 लावायच्या, परवा 3 लावायच्या, त्याच्यापुढे 4 लावायच्या, अशा वाढवत वाढवत 41 दिवस करायचं. शेवटच्या दिवशी 41 वाती होतील, 42व्या दिवशी 40 वाती होतील, 43व्या दिवशी 39 वाती होतील, असं कमी कमी करत यायचं. शेवटच्या दिवशी तुमची 1 वात होईल आणि मग कंटिन्यू रोज सकाळ संध्याकाळ 1-1 वात लावायची. ह्याच्यामुळे काय होतं तर आपण एका टॉपला जातो आहोत आणि निसर्गाचा नियम आहे की वर खाली होत असतं. म्हणजे जो कोणी वर जातो तो खाली येतो, गुरुत्वाकर्षण आहे किंवा निसर्गाचा एक वेग आहे आणि त्याप्रमाणे खालीवर होत असतं. हे आपल्या मनात सदैव राहतं आणि खाली यायच्या वेळेला आपण बॅलन्स होतो. मग त्यावेळेला काय करायला हवं हा विचार तयार होतो आणि आपला डाऊन पिरियड ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला आपण बेस्ट असा बॅलन्स करतो आणि तो डाऊन होऊ देत नाही. अशा अनेक गोष्टी ह्याच्यातून आपल्याला मिळतात.
नक्कीच आपला डाऊन पिरियड सुरू असताना देखील आपल्या आजूबाजूला जर का पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आला आहे यवतमाळवरून. काय ताई प्रश्न आहे तुमचा? हॅलो हॅलो. बोला. हा, मला मुलीचं विचारायचं आहे. हं, अंकिता नाव आहे. अच्छा. तिची जन्मतारीख आहे 8/8/94. जन्मस्थळ आहे मारेगाव. जन्मस्थळ मारेगाव वणी. जन्म हॅलो. वेळ? जन्म वेळ काय आहे? जन्मवेळ 4 वाजता पहाटे. 4च्या पहाटे आहे. पहाटे 4 वाजता. हा, पण किती तारखेच्या पहाटे आहे? तिचं ऍक्शन नक्षत्र आहे. नक्कीच किती तारखेच्या म्हणजे पहाटेला, म्हणजे 8 तारखेला पहाटे की कसं? 8/8/94. 8 तारखेच्या. ठीक आहे. शिक्षण किती झालंय मुलीचं? ती BMS ला आहे. अच्छा. आणि आता शिक्षण चालू आहे? हो, आता फायनलला आहे ती. नेमका प्रश्न काय आहे ताई तुमचा? हा, तिचं नक्षत्र आश्लेषा आहे, त्याच्याबद्दल विचारायचं. लक्षात राहत नाही. ठीक आहे. ह्यांच्या बाबतीत, ह्या मुलीच्या बाबतीत जर विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ती चिकाटी तिच्याकडे प्रचंड आहे. तिच्याकडे कष्ट करण्याची तयारी भरपूर आहे. तिला अनेक गोष्टी सावरता येतात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की स्थितप्रज्ञता ही बेस्ट असलेली अशी स्त्री आहे किंवा मुलगी आहे. पण काही गोष्टी लेट होतात आणि त्याच्यामुळे विचारांचं जाळं असं तयार होतं की टेम्पररी मेमरी लॉस किंवा परीक्षेच्या वेळेला सायलेंट होते ती किंवा काय म्हणतात ब्लँक होते, असं होऊ शकतं. म्हणून अगदी साधा उपाय आहे. रात्री झोपताना 2 बदाम तुपात भिजवून ठेवायचे आणि ते तिला खायला द्यायचे. हा एक झाला प्रकार. आणि दुसरा, आमचा रेकी नॅचरल पॉवर नावाचा कोर्स असतो, एका दिवसाचा असतो. पुण्यात, ठाण्यात किंवा दादरला, ह्या 3 ठिकाणापैकी कुठेही तुम्ही करू शकता. रविवारी कोर्सेस असतात. तुम्ही यवतमाळवरून शनिवारी जरी निघालात तरी रविवारी कोर्स करून सोमवारी परत पोहोचू शकता. अशा पद्धतीने हा कोर्स जर तिला दिला नॅचरल पॉवर डेव्हलपमेंटचा तर तिला जास्त फायदा होणार आहे. नक्कीच सर, तुम्ही आता रेकी कोर्स बद्दल सांगितलं आणि या रेकी कोर्स बद्दल मला देखील असंख्य प्रश्न आहेत, ते मला जाणून घ्यायचेच आहेत. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे कुंडलीतील ग्रह आणि वास्तुदोषांवरती उपाय या विषयावरती. आणि तुमच्या मनात देखील या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022-6684-3333. खरं तर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण यशराज धूप बद्दल आणि तुपवात बद्दल देखील जाणून घेतलं. पण त्याचप्रमाणे यशवर्धिनी केश तेल आणि त्याचप्रमाणे आणखीन एक तुमचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे ऑरा ऑइल, त्याबद्दल देखील माहिती जाणून घ्यायला आवडेल. यशवर्धिनी केश तेल हे केसांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी, अगदी कच्ची घाणी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे लाकडी घाण्यावर ते आपण काढतो. नॅचरल प्रोसेसमधूनच हेही तयार करतो आपण. फार स्पीड देत नाही, कुठलंही केमिकल त्याच्यात आपण मिक्स करत नाही. आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला असा मिळतो की तुमचे केस घनदाट होतात, म्हणजे गळायचे बंद होतात. आणि नॅचरली जो ग्लो असतो केसांचा, रेशमीपणा ज्याला म्हणतो आपण, तो केसांमध्ये दिसतो कुठल्याही बाकीच्या प्रक्रियेशिवाय. रात्री झोपताना हे लावायचं आहे आणि सकाळी अगदी साधं शिकेकाई पावडर किंवा रिठ्याची पावडर ह्यानं ते धुवून टाकायचं आहे. शॅम्पू जर वापरायचाच असेल तर तो नॅचरली हर्बल प्रॉडक्ट असलेला शॅम्पू जरी वापरला तरी हरकत नाही, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नसावं एवढी अपेक्षा आहे. केसांच्या बाकीच्या ज्या समस्या असतात, केस दुभंगणं असेल, केस गळणं असेल, केस अकाली पांढरं होणं असेल, हे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. दुसरं असं आहे की केसांच्या समस्या सोडवताना वरून जे उपचार केले जातात ते म्हणजे यशवर्धिनी केश तेल, पण आतूनही काही उपाय करायला हवेत. अगदी साधा उपाय तुम्हाला सांगतो. व्हिटॅमिन ए ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे ते जर तुम्ही घेतलं तर आतून सुद्धा केसांवर उपचार करण्याची पद्धत आपल्याला वापरायला हवी. हे व्हिटॅमिन ए अगदी साधं गाईचं जे दूध असतं त्याच्यातून आपल्याला मिळतं किंवा गाजर त्यातून आपल्याला मिळतं. अशा काही गोष्टींमधून ते मिळतं. हे वापरल्यानं आतून आणि बाहेरून दोन्हीकडून उपचार होणार आहेत. दुसरं आणि महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे औरा क्लिनिंग ऑइल. हे इतकं बेस्ट प्रॉडक्ट आहे की तुम्ही आंघोळीच्या आधी
एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं संपूर्ण अंगाला हे लावायचं आणि एक 15 मिनिटं शांत बसून राहायचं आणि तुम्हाला आवडणाऱ्या गरम पाण्यानं, म्हणजे जितकं गरम तुम्हाला आवडतं तितक्या गरम पाण्यानं अंघोळ करायची. ही अंघोळ करताना आमची सौंदर्यामृत्तिका नावाचं एक प्रॉडक्ट आहे. ते आपण उठण्यासारखं लावू शकतो किंवा संपूर्ण अंगाला लावून पुन्हा 10 मिनिटं थांबायला वेळ असेल तर ते थांबून आपण अंघोळ करू शकतो. नॅचरल ग्लो हा तर मिळतोच, स्किनमधले टॉक्सिन्स सगळे काढून घेतले जातात. कुठल्याही प्रकारची स्किन ट्रीटमेंट आपल्याला करायला लागत नाही. स्किनचं तेज वाढवण्यासाठी, सतेज कांती मिळवण्यासाठी ह्या 2 प्रकार फक्त सौंदर्यामृत्तिका आणि ऑरा ऑइल हे 2 वापरलं तर तुम्ही चिरतरुण दिसू शकता. आता हा अतिशयोक्ती वगैरे नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मीही हेच प्रॉडक्ट वापरतो आणि साधारणतः 3 दिवसातून एकदा असं मी हे वापरतो. सौंदर्यामृत्तिका मात्र रोज वापरतो, कारण मी कुठल्याही प्रकारचं साबण वापरत नाही. केमिकल्स मी अवॉइड करतो एक. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते माहीत आहे, आपल्या मोरीमधून जे पाणी बाहेर पडतं त्याच्यात आपण केमिकल मिक्स करतो, म्हणजे आंघोळीसाठी साबण वापरतो, ब्रश करतो, शॅम्पू लावतो. ह्या सगळ्यातून ते वातावरणातल्या पाण्यामध्ये मिसळतं आणि पृथ्वीमधल्या किंवा आजूबाजूला असणाऱ्या पाण्यामध्ये ते मिसळल्यामुळे नद्या, समुद्र हे सुद्धा अतिशय घाण झालेले आहेत. अतिशय नॅचरल रिसोर्सेसमधलं पाणी खराब व्हायला लागलेलं आहे. हे सुद्धा ह्याच्यामुळे वाचणार आहे. हा तर फायदा आहेच, पण वैयक्तिक फायदा आपण बघूया. आपल्या त्वचेला एक विशिष्ट प्रकारची कांती हे तेल आणि सौंदर्यामृत्तिका वापरल्यामुळे मिळते. तुमच्याकडे आत्तापर्यंत ज्या ज्या दुकानांमध्ये यशराज धूप मिळतो त्यांच्याकडे जर तुम्ही हेही डिमांड केलं की मला हे पण मागवून द्या, तर ते दुकानदार आमच्याकडून मागवतील आणि ह्या वस्तूसुद्धा तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ अवेलेबल होऊ शकतात. नक्कीच या सगळे प्रोडक्ट आहेत ते खरं म्हणजे फार नॅचरल असे प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यामुळे काही म्हणजे काही हानी देखील होत नाही. बिलकुल त्यामुळे ते तुम्हाला देखील वापरायचं असेल, तुम्हाला देखील मागवायचं असेल तर स्क्रोलमध्ये जो नंबर जात आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि सरांकडनं हे प्रोडक्ट आहे ते थेट तुम्ही तुमच्या घरी देखील मागवू शकता. सर, खरं म्हणजे मगापासून आपण वास्तुदोषाबद्दल बोलतच आहोत. ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा ईशान्य भागात असं म्हणतात की अग्नी नसावी, म्हणजे सिलेंडर असेल किंवा गॅस असेल असं नसावं, असं नेमकं का? ईशान्य ही जी दिशा आहे ती जल किंवा ईश ह्या तत्वाची आहे. आता जलतत्व त्या ठिकाणी असायला हवं किंवा ईश्वराचा वास त्या ठिकाणी असायला हवा. ती दिशा आपल्याला अशा काही ऊर्जा निर्माण करत असते की आपण आध्यात्मिक होतो. आपण प्रगतीसाठी आपल्या मनाचा, विचारांचा वापर करत असतो आणि ह्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग काय लागतं, तर आपल्याला असे विचार हवेत की मी जे काही करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे. खूप वेळेला ह्या द्वंद्वात आपण अडकलेला असतो. आपल्याला नेहमी असाच प्रश्न पडलेला असतो की मी जे काय करतोय ते बरोबर आहे की वाईट आहे, चांगलं आहे की चुकीचं आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे, असाच आपण विचार करत असतो. खूप वेळेला आपण हे स्वतःला सांगूच शकत नाही की मी जे काय करतोय ते योग्य आहे. बरोबर किंवा चूक हे बाजूला ठेवा. योग्य आणि अयोग्य हा प्रश्न जर आपण विचारायचा ठरवला तर ईशान्य दिशेतून आपल्याला योग्य करण्याच्या ऊर्जा मिळत असतात. मग काय होतं, आपण अनेक वेळेला पद्धती लक्षात घेतो. टार्गेटकडे जाताना आपण पद्धतीला महत्त्व देत असतो आणि त्या पद्धतीनं जर ते टार्गेट अचीव झालं नाही, त्या पद्धतीनं जर कार्य पूर्ण झालं नाही तर आपण ते कार्य झाल्याचं समाधानच मिळवत नाही. अगदी साधं उदाहरण देतो की एखाद्या मुलीनं किंवा मुलानं लग्न करायचं ठरवलं. आई वडील स्थळं बघत असतात, पण त्या दोघांचं त्याचं किंवा तिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असतं. मग ती काय म्हणते की मला माझ्याच मर्जीनं लग्न करायचं आहे. मग काय तयार होतं बघा, लगेच दुःखाचे डोंगर तयार होतात, घरात वाद सुरू होतात. मग ते म्हणतात की ही पद्धत बरोबर नाहीये, आम्ही बघितलेलं स्थळ जास्त चांगलं असणार आहे. अनेक गोष्टी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तिथे येतात आणि टार्गेटकडे जाण्यासाठी ती मुलगी तयार आहे ना लग्न करायला किंवा तो मुलगा तयार आहे लग्न करायला, त्याला आवडतं तिथे फक्त करायचं आहे त्याला, एवढाच तर प्रश्न आहे. पण ती पद्धत बरोबर नाही, आम्ही सांगतो ती पद्धत बरोबर असं आईवडील म्हणायला लागतात. तेव्हा काय होतं, तेव्हा सगळाच विचका होतो. एक इतकं छान चाललेलं आयुष्य कुठेतरी अडचणीत यायला लागतं. हे सगळं ईशान्य दिशेनं तयार केलेलं आहे. आपल्याला ईशान्य दिशा जर चांगली केली तर एक विचार आणि एकोपा असा आपल्याला ह्याच्यातून मिळतो. एक बेस्ट नॅचरल फ्लो ज्याला म्हणतो आपण आयुष्याचा, वास्तुदोषामुळे जो कट होतो तो आपल्याला पुढे घेऊन जाता येतो जेव्हा आपण वास्तुदोषावर, ईशान्येच्या वास्तुदोषावर स्पेशली उपाय करतो तेव्हा.
नक्कीच आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे मीनाक्षी यांचा पुण्यावरून. काय प्रश्न आहे ताई तुमचा? हॅलो. बोला. मी मीनाक्षी गायकवाड पुण्यावरून बोलते. बोला. माझ्या मुलाबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. बोला बोला, एक सलग बोला. हा, तर त्याची जन्मतारीख आहे 20 जुलै 1997, संध्याकाळी 8:43. हं. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण मुंबई, दादर, वाडिया. ओके, आता तुमचा प्रश्न काय आहे ताई? माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा आता BBMच्या 3ऱ्या वर्षाला आहे. तर त्याचं काही अभ्यासात लक्ष लागत नाही आणि म्हणजे घरात काही असं ऐकत नाही. म्हणजे असंच म्हणजे त्याचं हे थोडंफार अभ्यासातलं मला म्हणजे त्याचं काहीच कळत नाहीये की तो कॉलेजला जातो किंवा नाही. तर असं फार म्हणजे हे होतं. नक्की. त्याच्याकडे गॅजेट कुठला आहे, मोबाईल कुठला आहे? त्याच्याकडे आयफोन आहे. अच्छा. आणि रात्री 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागा असतो? हो हो, नक्की नक्की. हे सगळं प्रॉब्लेम त्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो. सर नक्कीच ताई तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊयात. ह्याच्यातली खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कशात अडकायला लागलोय. आई वडील म्हणून आपण काय पुरवायचं, मी तुम्हाला दोष द्यायचा म्हणून हे वापरत नाहीये. हे सामाजिक परिस्थिती तयार झालेली आहे की आई वडील म्हणून मुलांना काय द्यायचं, आम्हाला मिळालं नाही म्हणून आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. मग जे काही आत्ता आवश्यक आहे ते आपण देऊयात असा विचार आपण थांबवलेला आहे. गॅजेट्समध्ये इतके आपण अडकलेलो आहोत की टॉपचं गॅजेट प्रत्येकाच्या हातात पाहिजे, टॉपचा लॅपटॉप प्रत्येकाला पाहिजे, टॉपचा कम्प्युटर प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येकाच्या रूममध्ये वेगळा TV पाहिजे. हे सगळं आपण सगळ्यांना वेगवेगळं करण्याच्या दिशेनं चालल्यासारखं चाललेलो आहोत. मग एकाच घरात राहून SMS करून नवरा बायकोला विचारतो की आज भाजी काय केली आहे, इथपर्यंत मी पाहतो. विनोदाचा भाग सोडा, पण अशा परिस्थितीत आपण जगतो आहोत. ही आपल्याला बदलायला हवी आहे. हा सामाजिक संदेश झाला. पण आता तुमच्या मुलाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर त्याला काही गोष्टी स्वतःला आवर घालायला लागतील. म्हणजे स्वतःचं शेड्यूल त्याला करावं लागेल. तो कॉलेजचे लेक्चर्स बंक करतोय, सकाळी लवकरचं कॉलेज असेल तर तो पोहोचत नाहीये. अशा अनेक गोष्टी त्याच्या बाबतीत आहेत. तुम्ही त्याला विचारू शकता हे मी सांगितलेलं खरं आहे की नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यानं स्वतःला स्वयंशिस्तीनं जर काही करायचं ठरवलं तरच ह्याच्यात बदल होऊ शकतो. ह्याच्यासाठी तुमच्या मुलाला एकदा एखाद्या काउन्सिलरकडे घेऊन जा. अगदी माझ्याकडे सुद्धा आणू शकता. आपण त्याचं काउन्सिलिंग करून त्याच्या करिअरविषयी त्याच्यातली कळकळ जी आहे ती बाहेर काढावी लागेल. त्याला करायचं आहे, स्वप्न मोठी आहेत त्याची, प्रचंड मोठी आहेत. पण करणी आणि कथनी ह्याच्यातला जो फरक असतो, म्हणजे कृती आणि विचार ह्याच्यातला जो फरक असतो, विचारांप्रमाणे कृती व्हायला पाहिजेत शरीराकडून, त्या त्याच्याकडून घडत नाहीयेत.